नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, दिल्लीतून अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे। दिल्ली पोलिसांनी राजधानीत मोठा दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीच रोखलेला आहे। पोलिसांनी इशीशी संबंधित 2 दहशतवाद्यांना अटकसुद्धा केली आहे। यामध्ये एक मोहम्मद अदनान खान उर्फ अबू मुहरिब असं त्याचं नाव आहे। तो आधीच UAPA अंतर्गत तुरुंगात गेलेला होता आणि जामिनावर सुटल्यावर पुन्हा दहशतवादी कारवायामध्ये सामील झाला। त्यानं इशीची शपथ घेतलेली होती। दिवाळीच्या सणास एका मॉलमध्ये बॉम्बस्फोट करण्याची योजना आखलेली होती आणि सोशल मीडियावर कट्टरपंथी प्रचार तो करत होता। तपासात असं समोर आलं की अदनाननं दहशतवादी संघटना इशीची शपथ घेतली। या प्रक्रियेत दहशतवादी संघटनेचा सदस्य आपल्या खलिफा किंवा कमांडरबद्दल वफादारीची कसोटी करतो। त्यानं वर्दी परिधान करून ही शपथ घेतली आणि त्याचे फोटो आपल्या विदेशी हँडलरला म्हणजेच सिरियाला पाठवलेले होते। शपथ घेण्यापूर्वी त्याला नवीन कोड नाव अबू मुहरिब असं देण्यात आलेलं होतं। त्यानं सोशल मीडियाद्वारे इशीशी संपर्कात आला। तो हळूहळू कट्टरपंथी विचारसरणीनं प्रभावित झाला। नंतर त्यानं ऑनलाईन दहशतवाद्यांशी बोलणं सुरू केलं आणि विदेशी हँडलरशी संपर्कात आला। अदनानचा फोन आणि लॅपटॉपमधून अनेक धक्कादायक चॅट्स, फोटो आणि व्हिडिओ मिळालेले आहेत, जे सिरिया तुर्की सीमेजवळील IDशी संबंधित होते। याशिवाय दहशतवाद्यांकडून एक टायमर, इशीचे झेंडे आणि साहित्य देखील जप्त करण्यात आले। त्यांनी व्हॉइस ऑफ मुसलमान नावाचा ग्रुपसुद्धा तयार केलेला होता। दिल्ली पोलीस अदनानची सतत चौकशी करतायत। एजन्सी त्याच्या नेटवर्कमध्ये आणखी कोण आहे हे शोधण्यात त्या गुंतलेल्या आहेत। जप्त केलेल्या डिजिटल पुराव्यांमुळं अनेक इतर संशयितांची ओळख पटू शकते। दिल्ली पोलीस आणि सुरक्षा एजन्सींनी 24 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी ऑपरेशन इशीशी संबंधित 2 दहशतवाद्यांना पकडलं। मोहम्मद अदनान खान उर्फ अबू मुहरिब दिल्लीचा रहिवासी असून दुसरा दहशतवादी अबू मोहम्मद मध्य प्रदेशचा रहिवासी आहे। दोघांची वय साधारण 19 आणि 20 वर्षे आहेत। दोघांनी मिळून दिवाळी सणाच्या वेळेस दिल्लीतील एका मोठ्या मॉलमध्ये बॉम्बस्फोट करण्याची योजना आखलेली होती। त्यांचा उद्देश सणाच्या वेळी गर्दी असलेल्या ठिकाणी हल्ला करून दहशत पसरवणे हा होता। अदनानला जून 2024मध्ये उत्तर प्रदेश ATSनं UAPA अंतर्गत अटक केलेली होती। सप्टेंबर 2024मध्ये त्याला जामीन मिळाला। जामिनावर येताच त्यानं पुन्हा इशीशी संपर्क साधलेला होता। अमेरिकेच्या गुप्तहेर एजन्सी CIAचे माजी अधिकारी जॉन किरियाकू यांनी पाकिस्तानविषयी मोठा खुलासा केला आहे। जॉन किरियाकू म्हणाले की पाकिस्तानला हे समजून घेणं आवश्यक आहे की भारताशी युद्धात त्याला काहीच मिळणार नाही। किरियाकूंनी सांगितलं की जेव्हा ते 2002मध्ये पाकिस्तानमध्ये तैनात होते तेव्हा त्यांनी अनौपचारिकपणे त्यांना सांगण्यात आलेलं होतं की पेंटागॉन पाकिस्तानच्या परमाणु शस्त्रांवर नियंत्रण ठेवतो। जॉन किरियाकू म्हणाले की भारताला याची माहिती नव्हती। त्यांनी पुढं असंही सांगितलं की माझ्या मते अमेरिका कधीच भारताला सांगणार नव्हतं की पाकिस्तानच्या परमाणु शस्त्रांवर त्यांचं नियंत्रण आहे, कारण पाकिस्तान नेहमी असा दावा करत आलेला आहे की त्याच्या परमाणु शस्त्रांवर त्यांचा स्वतःचा हक्क आहे। किरियाकू म्हणाले की भारतानं नेहमीच दहशतवादी हल्ल्यांवर कडक प्रतिसाद दिलाय। त्यांनी सांगितले की भारतानं जम्मू काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूरसारख्या मोहिमांद्वारे स्पष्ट केले की भारत पाकिस्तानच्या परमाणु धमकींपासून घाबरत नाही। किरियाकू म्हणाले की भारतानं स्पष्ट संदेश दिलाय की कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला निर्णायक प्रतिसाद दिला जाईल। त्यांनी असंही सांगितलं की पाकिस्तानच्या परमाणु वैज्ञानिक अब्दुल कादिर खान यांचंही त्यांनी नाव घेतलं। त्यांनी सांगितलं की खान पाकिस्तानच्या परमाणु कार्यक्रमाशी सखोल संबंधित होते। अमेरिका इच्छित असते तर इस्रायलप्रमाणे त्यांना समाप्त करू शकते, पण सौदी अरेबियाच्या दबावामुळं तसं केलं गेलं नाही। आता कोण आहेत जॉन किरियाकू ते आपण पाहू। किरियाकू हे अमेरिकेच्या CIAचे माजी अधिकारी आहेत। त्यांनी CIAमध्ये 15 वर्ष काम केलं। सुरुवातीला ते माहिती संकलक विश्लेषक होते, पण 9/11 हल्ल्यानंतर त्यांना पाकिस्तानामधील दहशतवाद विरोधी मोहिमांचं प्रमुख बनवलेलं होतं। तिथं किरियाकू यांनी अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांवर लक्ष ठेवलं। नंतर ते CIAच्या ऑपरेशन उपनिदेशकाचे कार्यकारी सहाय्यक झाले। 2007मध्ये किरियाकू यांनी एक मोठी गोष्ट उघड केलेली होती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या एका TV चॅनलला असं सांगितलेलं होतं की CIA चौकशीदरम्यान कैद्यांवर अत्याचार म्हणजेच त्यांना टॉर्चर केलं जातं। या खुलासानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली आणि त्यांना 23 महिने तुरुंगात राहावं लागलं।
किरायोकू म्हणतात की त्यांना आपल्या खुलासावर कधीच पश्चाताप झाला नाही, कारण त्यांनी सत्य समोर आणण्यासाठी हे सर्व केलेलं होतं. आता जाऊ बंगालमध्ये. बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्याच्या काकद्वीप शहरात महाकालीची मूर्ती तोडल्याच्या प्रकरणात पोलिसांनी एका TMC कार्यकर्त्याला अटक केलेली आहे. TMC कार्यकर्त्याचं नाव नारायण हलदर असं आहे. पोलिसांनी सांगितलं की ही अटक गुप्तहेर माहितीच्या आधारावर करण्यात आली. चौकशीत आरोपीनं मान्य केलं की मूर्ती त्यानंच तोडलेली आहे. त्यानं असंही सांगितलं की घटनेच्या वेळी तो नशेत होता. पोलिसांनी या प्रकरणात सांगितलं की देवीची मूर्ती तोडण्यामध्ये कोणताही राजकीय किंवा धार्मिक त्याला अंग नाही आहे. तथापि नारायणचे वडील भूपती यांनी असं सांगितलं की 15-20 वर्षापूर्वी आपण TMCच्या तिकिटावर निवडणूक लढवलेली होती. मी त्याचा मुलगा आणि TMC समर्थक आहे. माझा मुलगा देखील TMC समर्थक आहे. भूपती यांनी असं सांगितलं की त्यांच्या मुलाचा भारतीय जनता पक्षाशी काही संबंध नाही. ते लोक BJPच्या विचारसरणीशी जुळत नाहीत. त्यांनी असंही सांगितलं की देवीची मूर्ती तोडण्यात 7 ते 8 लोक सहभागी होते, तरीही त्याच्या मुलाला लक्ष्य करण्यात आलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-रशिया तेल व्यापाराबाबत एक विधान केलेलं होतं, ज्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी हे संतप्त झालेले होते. या विधानावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेच्या प्रसिद्ध गायिका मेरी मिलबेननं सोशल मीडियावर राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. मिलबेननं सांगितलं, माझ्या मते राहुल गांधी भारताचं नेतृत्व करण्यासाठी योग्य व्यक्ती नाहीत. हे सिद्ध झालं आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यश मिळालेलं आहे. त्यांनी राहुल गांधी यांना आव्हान दिलेलं आहे आणि ते पुन्हा पण निवडून आलेले आहेत. लोकांच्या मतांमधील ताकद अमेरिका आणि भारत दोन्ही ठिकाणी सारखी आहे. लोकांनी 3 वेळा स्पष्ट सांगितलेलं आहे की पंतप्रधान मोदी भारतासाठी सर्वोत्तम नेते आहेत. त्यांच्या मते राहुल गांधी त्यांच्या स्वतःच्या पसंतीमुळं भारतीय नेतृत्वासाठी योग्य नाहीत. ते आपला बहुसंख्य वेळ जगभर फिरवण्यात घालतात. मी अनेकदा सांगितलेलं आहे की आपण ज्या देशातील जनता आणि देशासाठी सेवा करायची आहे त्याबाबत सतत नकारात्मक बोलू शकत नाही. अशा परिस्थितीत आपण निवडणूक जिंकण्याची आणि लोकांच्या पसंतीस पात्र होण्याची अपेक्षा कशी ठेवू शकता? ते बहुसंख्य वेळा अमेरिका ये जा करतात आणि जेव्हा येतात तेव्हा भारताबाबत चुकीची माहिती बोलत असतात. मला समजत नाही की देशाचं नेतृत्व करण्याची अपेक्षा ते कशी काय करू शकतात, असा प्रश्नसुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.